माझी मैत्रीण आहे रुची. तर ती खूप कलाकार आहे आणि तिला शेतीविषयी, गायींविषयी आणि एकूणच सगळ्या जैविक घटनांविषयी खूप प्रेम आहे. आणि ती कलाकार आहे, तर या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा तिचा प्रयत्न असतो. तो मला फार आवडला. तिचं आपण एका मागच्या वर्षीच्या राखीमध्ये ते वापरलं पण होतं. पण ते नेमकं काय आहे, कसं आहे, तिच्याकडून जाणून घेऊयात. अ, नमस्कार रुचि। नमस्कार। आपका परिचय आप दीजिए। आप हिंदी में बोली तो भी चलेगा, मैं मराठी में बात करूँगी। नमस्ते, मेरा नाम रुचि है। मैं एक आर्टिस्ट हूँ। बाय एकेडमिक एजुकेशन मैं इंजीनियर हूँ, पर मैं अभी आर्ट फील्ड में हूँ, क्रिएटिव फील्ड में हूँ। तो बहुत टाइम से मैं देखती थी चीज़ों को कि फार्मर्स मतलब इनऑर्गेनिक, ऑर्गेनिक और ये सब सुनने को आता था, पर एक्चुअली हमें नहीं पता है कि जो रियल प्रॉब्लम्स है फार्मर्स की। सो बहुत कुछ ऐसे सुनना था और हेल्पलेस भी फील होता था कई चीज़ों में। हां, तो काय करते ते आधी आपण समजून घेऊयात. तर हे तू काय केलंय ते सांग. हाँ, तो ये मैंने एनवेलप्स बनाए हैं। ये सारे किसान हैं। सो बेसिकली ये थॉट ये है कि हम जो एनवेलप्स देते हैं फेस्टिवल्स में या कहीं पे भी एनवेलप्स हम देते ही हैं, तो उसमें एक थॉट भी शेयर करें कि हमें सेलिब्रिटीज़ पता है, हमें फेमस लोग पता है, पर हमारा खाना कहाँ से आता है, हम उनके नाम नहीं पता है। तो जो पद्मश्री विनर्स है, जिनको किसान मतलब समाज ने, गवर्नमेंट ने रिकॉग्नाइज किया है, उनके नाम भी हमें एटलीस्ट पता हो। जो नॉर्मल फार्मर्स है, सभी फार्मर्स, तो उनके नाम हमें पता हो। तो ये एक मोटिव था कि हम नो योर अन्नदाता, तो ये फार्मर्स के फेस और एक टैगलाइन हम पीछे रखे कि थॉट प्रोवोकिंग थॉट शेयर करें कि जैसे हो जाए हम कितने भी डिजिटल, हाँ, पर एक खाने डिटेल में से एक-एक हाँ, बताइए, ये कौन जी। है और वो ये पद्मश्री राहीबाई है, जवाहर महाराष्ट्र से है और इन्होंने पद्मश्री जीता था। तो शी वॉज द फर्स्ट लेडी जिन्होंने पद्मश्री जीता है। राहीबाई। ये पीछे वाला भी लाइन बता जी। दीजिए। तो ये हो जाए हम कितने भी डिजिटल, पर खाने में रोटी चाहिए ओरिजिनल। ये एक थॉट प्रोसेस है जो आई थिंक सबको वैलिड होती है कि हम कितने भी आगे जाएँ, एजुकेशन वाइज़, इंजीनियरिंग कुछ भी कर लें, पर हम खाना तो बेसिक खाएँगे ही। तो वो बहुत ज़रूरी है कि हम एक कृतज्ञता का भाव, ग्रैटिट्यूड भाव रखें फॉर द फार्मर्स। अम, ये नेक्रम शर्मा जी है, पद्मश्री अवार्ड विनर है, ये भी हिमाचल प्रदेश से है, ये भी फार्मर है। यहाँ पे टैगलाइन है कि आओ बदले अन्नदाता के प्रति अपना एटीट्यूड, दिल में भरे इनके लिए सम्मान और ग्रैटिट्यूड। ये है चेरुवयल रमन जी, जो वायनाड केरल से है, ये भी पद्मश्री अवार्ड विनर है। आओ करे रियल हीरो की पहचान, दिल में भरे अन्नदाता के लिए सम्मान। ये संजय पाटिल जी है, ये जवाहर से है, ये बहुत अच्छा काम कर रहे हैं, एक मूवमेंट चला रहे हैं, डाइवर्स एग्रो डाइवर्सिटी पे बहुत काम करते हैं ये। तो यहाँ पे है टैगलाइन, ऊपर बैठे जीवन दाता को करते हम बहुत रिस्पेक्ट, तो नीचे बैठे जीवन दाता को क्यों करते हैं निग्लेक्ट। बढ़िया। ये आनंद गोयल जी है, ये भी फार्मर है, नागपुर से है, देसी बीज को बचाने का काम भी करते हैं और ऑर्गेनिक फूड बनाते हैं। इनका टैगलाइन है कि मत रहो किसानों से इतना डिस्कनेक्ट, इनसे है हमारे देश के विकास का डायरेक्ट कनेक्ट। खूप छान. म्हणजे हे जे चित्र आहे, तर हे तुम्हाला असं वाटेल की हे तिने डिजिटली वेगळ्या पद्धतीने काढलेलं आहे आणि ती डिजिटली चित्र काढते बारीक बारीक गोष्टींचं. तर ते मी पाहिले होते, बांगड्यांच्या तुकड्यांचं चित्र काढणं. तर हे चित्र म्हणजे हे बारकाव्याने केलेलं काम आहे. पूर्ण तिची सजगता, तिची कलात्मकता ओतून केलेलं आहे. ते विचाराशी पण जोडलंय, आपल्या खाण्याशी पण जोडलेलं आहे. म्हणजे छोटंसं एन्व्हलप आहे. तर याच्यातही तुम्हाला दिसेल की हे जे आहे प्रकाश ऑटो, तर हे जे कोणी आहेत, प्रकाश ऑटो ही जी संस्था, कंपनी आहे, तर त्यांनी पण ते इनिशिएटिव्ह घेतलं की तुझी ही कल्पना आहे आणि आम्हाला ते आवडेल हे सगळं मांडायला. तर आपण असं जे काही एखाद्या क्षेत्रात बांधून राहतो की माझी कलाकारी आहे तर मी एवढंच करेन, तर असं नाहीये. तर ही तिची फार छान कल्पना आहे आणि आपण असं त्यांच्याकडून करून पण घेतलं होतं मागच्या राखीसाठी ते त्याला. आणि तुम्ही पण तुम्हाला असं जर तुमच्या एन्व्हलपवर काही हवं असेल जोडणारं, तुमचं क्षेत्र व्यापक करणारं हवं असेल, तर हे आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं काम आहे. आणि तिचा जो कलात्मकतेचा मुद्दा आहे तो मला फार महत्वाचा वाटला. ते तिचं जैवभान आहे. इट इज हर व्हायटल कॉन्शियसनेस. आणि तुम्ही कॉन्शियस असायला तुम्ही कोण आहात, कुठे आहात, कसे आहात याच्या मर्यादा नाहीये. ते तुम्ही कुठेही राहून करू शकता असं मला वाटतं. आणि ती गायीच्या संदर्भात पण काम करते आहे. तर तुला आणखीन 2-4 काही म्हणजे लहान काय म्हणूयात युवकांना, तरुणांना असं काही तुझ्या आयडियाज असतील, ते थोडक्यात सांग की हे पण करू शकतो. असं काही असेल तर सांग. ओके। तू काय करते आहे मतलब बेसिकली हमें मुझे लगता है कि एक जो माइंडसेट है,
जो हमारा यूथ का है और हमारे फैमिली में भी ये होता है कि हम किसान की वैल्यू नहीं समझते हैं। हम उनकी मेहनत, उनका जो वैल्यू एडिशन होता है, एक वो जितनी मेहनत करते हैं, हम सिर्फ मनी के हिसाब से ट्रांजैक्शन देखते हैं। हम डॉक्टर्स, इंजीनियर्स को जितना महत्व देते हैं, उससे ज़्यादा महत्व मुझे लगता है कि किसान को देने की ज़रूरत है। और ये हाई टाइम है कि हम उनको रिस्पेक्ट दें और उनकी जो एजुकेशन है, जो प्रैक्टिकली वो सीखते हैं, हम तो सब थियोरिटिकली सीखते हैं, बट वो प्रैक्टिकली नेचर के साथ रह के सीखते हैं, तो उनकी एजुकेशन और उनकी चीज़ को वैल्यू दिया जाए और सम्मान दिया जाए, जस्ट एक ट्रांजैक्शन के बेसिस पे नहीं, पर जो वो काम कर रहे हैं धूप में रह के और जो एक प्रोसेस है उनका पूरा। और नेचर अभी इतना अनप्रेडिक्टेबल हो गया है, तो उनका तो पूरा खेत इज बिलो नेचर, और वो किस तरह से हैंडल करते हैं, ये सारे सर्कमस्टांसिस में वो रहते हैं और हमें खाना देते हैं। तो ग्रैटिट्यूड, एक हाई लेवल का ग्रैटिट्यूड की बहुत ज़रूरत है, एक माइंडसेट चेंज की बहुत ज़रूरत है आई फील। सो आई वुड जस्ट रिक्वेस्ट कि जो भी यंग है वो इस चीज़ में आगे बढ़े और उनको आगे लेके आए। मला ऍड करावं असं वाटतं आहे की तिने तिची क्रिएटिव्हिटी ठेवून त्याच्यामध्ये मी काय करू शकते, छोटीशी कृती आहे की एनवलप आहे ते मी डिझाईन केलं, ते डिझाईन करायला मला आनंद मिळाला. तसं तुमचं जे USP आहे तुम्ही ते चालू ठेवा, पण ते करत असताना ते शेतीशी जोडणं, जैविक क्रियांशी जोडणं किंवा हे अन्य जे पद्मश्री होते ते जे वेगळ्या श्रमाचे म्हणजे त्यांचं जे काम आहे त्याची मी दखल घेते आहे. ही जी तिची प्रक्रिया आहे ती मला जास्त महत्वाची वाटली. म्हणजे तुम्ही शेतीविषयी सजग असणं म्हणजे तुम्ही उठून जाऊन उद्या शेतीच केली पाहिजे आणि शेतात उन्हात घाम गाळलाच पाहिजे. ते करत असाल तर अभिनंदन आहे, उत्तम आहे. पण आता जे माझं चालू आहे त्याच्यामध्ये मी काय करू शकते? पण आता मी तिच्या घरी आहे तर मला दिसतंय सगळं बांबूचं आणि गवताच्या काड्यांचं जे जे शक्य आहे ते ती सगळं करते आहे आणि ती तिच्या स्वतःचं पण मूल्य ऍड करते आहे तिच्या कलेतून. हे मला जास्त महत्वाचं वाटतं आहे. आणि तुम्हाला असं स्वतःचं काहीतरी ऍडिशन करायचं आहे विथ कॉन्शियसनेस, तर तिचं काम प्रेरणादायी आहे असं मला वाटतं. मला स्वतःला ते फार आवडलं आणि आपण असंच पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. तुला अजून काही सांगायचं आहे? थँक्यू. थँक्यू.